नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एका स्टुडंटच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्या स्टुडंटची कमेंट अशी होती की मी फक्त सरळ सेवा भरती क्लास 3 क्लास 4 ची तयारी करत आहे. जीके साठी राजेश भराटे सरांचे कोणते लेटेस्ट बुक आले का प्लीज सांगा. दुसरे एखादे चांगले पुस्तक असेल तर ते पण सांगा. ठीक आहे. तर त्यांना मी असा रिप्लाय दिलेला ओके, मी त्यासाठी एक व्हिडिओ बनवते छोटासा, म्हणजे तुम्हाला नीट माहिती समजेल. त्याआधी मी अजून काही बुक्स आहेत का आलेले त्याची इन्फॉर्मेशन घेते. आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येते. लक्ष असू द्या, कारण फक्त तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवणार आहे. तोपर्यंत हे व्हिडिओ बघून ठेवा. आणि खाली 2 व्हिडिओच्या लिंक दिल्या होत्या. आणि ते व्हिडिओ कोणते होते तर एक जे ऑलरेडी राजेश भराटे सरांचं पुस्तक आपण शिकवत आहोत जीकेचं, त्या पुस्तकाच्या इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंक दिली आणि दुसरी लिंक दिलेली आदरणीय विठ्ठल बडे सरांच्या पुस्तकाची लिंक दिलेली. ठीक आहे. या 2 पुस्तकांची लिंक आय थिंक सो त्या स्टुडंटने ते बघितलेलं असेल. आता मी जे पुस्तकं सांगणार आहे म्हणजे जेवढं मला माहिती आहे त्याच्यावरून जर आपण गेलो, मला काय माहिती आहे तर मला एक जी आपण ऑलरेडी सिरीज स्टार्ट केलेली राजेश भराटे सरांचं जे छोटं पुस्तक होतं त्याच्यावर ते एक पुस्तक अजूनही मार्केटमध्ये असेल. म्हणजे जो व्हिडिओ मी तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चर पाठवलं त्याच्यात जे पुस्तक दिसतंय ना त्याच्यानंतरची ही एडिशन आहे 12वी. ठीक आहे. हे पुस्तक आणि अजून एक जे मी सरांच्या स्टेटसलाच आय थिंक बघितलेलं पुस्तक, तर वन लायनर जीके वन लायनर नावाचंच ते पुस्तक होतं. पण त्याच्यात असं होतं की सरांनी आत्तापर्यंतचे MPSCचे पण वन लायनर समाविष्ट केलेले. ठीक आहे. म्हणजे ते पुस्तक कसं झालं, अजून थोडं सर्वांगीण झालं. म्हणजे ज्याच्यात MPSCचे पण जे PYQ आहेत ते वन लायनर स्वरूपात इन्क्लूड केलेले आहेत. ते पुस्तक मी फक्त एकदा बघितलेलं, त्याच्यानंतर मला त्याचं PDF कुठेही भेटलेलं नाही आहे. आणि मी टेलिग्रामला जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला तर मला तिथेही काही भेटलेलं नाही आहे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने मला एवढे 2च माहिती आहे. इवन तुमचा मेसेज आल्यानंतर मी सरांनाही तसा मेसेज टाकला की सर एक कमेंट आहे तर तुमचे लेटेस्ट काही पुस्तकं असतील तर कृपया मला सांगा. सरांचा ओके म्हणून रिप्लाय आलेला, पण त्यानंतर अजून काही रिप्लाय मला आलेला नाही आहे. पण जेवढं मी सर्च केलं, आता माझं काम काय आहे की मी विचारू शकते सरांना, म्हणून मी एक शब्दभर सरांना विचारून बघितलं. ठीक आहे. अजून तरी मला काही सध्याच्या घडीला रिप्लाय आलेला नाही आहे. समजा आला तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल, तसं मी दाखवेल तुम्हाला. पण सध्या जेवढं मला माहिती आहे हे 2 पुस्तकं लेटेस्ट आहे. एक जे जीके वन लायनर महासंग्राम हे जे पुस्तक आहे ही 12वी आवृत्ती आणि आपण जी शिकवत आहोत ती आहे 11वी आवृत्ती. हे पण इमेज सरांनीच तेव्हा मला पाठवलेली, कारण तेव्हा मार्केटमधलं पुस्तक संपलेलं होतं. मग खरंच पुस्तक संपलं आहे का, मग आता विद्यार्थ्यांनी काय करायचं त्याच्यासाठी मग मी सरांशी कॉन्टॅक्ट केला होता, मेसेज केला होता. तेव्हा सरांनी सांगितलं हो मार्केटमधलं पुस्तक संपलं आहे, ही पुढची आवृत्ती काही दिवसात येणार आहे. मग याच्यात काही अपडेशन आहे का, एक 7-8 पेजेस जास्तीचे सरांनी ॲड केलेले असं सरांनी तेव्हा मला सांगितलेलं होतं. तर हे झाली एक माहिती. आणि त्याच्यानंतर राजेश भराटे सरांचं ते दुसरं पुस्तक मी तुम्हाला सांगितलं जे आय थिंक सो ह्या पुस्तकापेक्षा आकारानेही मोठं असेल, जाडीलाही जास्त असेल आणि त्याच्यात MPSCचे वन लायनर सरांनी इन्क्लूड केलेले होते असं ते पुस्तक आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघा. आणि दुसरं हे जे पुस्तक जे तुमच्यासमोर दिसतं आहे, ज्याच्या इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंकही मी तुम्हाला पाठवलेली आहे, ते पुस्तक आहे. म्हणजे जर तुम्हाला पुस्तक खरंच कसे आहे ते बघायचे असतील तर मी ऑलरेडी तुम्हाला इंट्रोडक्टरी लेक्चरची लिंक पाठवलेली आहे. बरं, हे झालं फक्त ह्या 2 ऑथर विषय, फक्त आदरणीय राजेश भराटे सर आणि आदरणीय विठ्ठल बडे सर ह्या 2 पुस्तकांविषयी यांच्याच विषय. या व्यतिरिक्त कोणते अजून पुस्तकं आहेत का तर मार्केटमध्ये तुम्ही जा, मला खूप काही माहिती नाही आहे. मी जेव्हा गेली होती मला जे पुस्तकं आवडले ते मी घेते, परमिशन घेते आणि मग व्हिडिओ स्टार्ट करते. ठीक आहे. पण तुम्हाला ह्या 2 पुस्तकांची PDF तर बघायला मिळाले. PDF म्हणजे व्हिडिओच्या स्वरूपात. तर तुम्हाला एवढं कळालं पुस्तकं कसे आहेत. पुन्हा त्याची लेक्चर सिरीज ऑलरेडी मी स्टार्ट केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्याच्यातलं कंटेंट पण कळते. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही पण स्वतः जा मार्केटमध्ये, अजून वन लायनर स्वरूपात किंवा क्लास 3 क्लास 4 साठी अजून कोणते बुक्स, अजून कोणत्या ऑथरचे चांगले आहेत का तुम्ही स्वतःही बघा आणि मग डिसिजन घ्या की
म्हणजे एखादं स्किप होऊ शकतं ना माझ्या ह्याच्यावरून, किंवा मग तुमचा पण तो राईट आहे की तुम्ही जावं आणि बघून घ्यावं की खरंच कोणतं पुस्तक चांगलं आहे. ह्या 2 पुस्तकांचा ॲक्सेस तर मी तुम्हाला दिला, या 2 पुस्तकांविषयी माहिती तर मी तुम्हाला सगळी व्यवस्थित दिलेली आहे. आणि या व्यतिरिक्त मला अजून वाटतं राजेश भराटे सरांचं ते पुस्तक जर मार्केटमध्ये आलेलं असेल, जे दुसरं मी तुम्हाला सांगितलेलं, त्याचं PDF त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ कोणताही मला भेटलेला नाही आहे. आणि अजून तरी सरांनी मला कोणतीही इमेज पाठवलेली नाही आहे. समजा पाठवली तर 100% मी एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुम्हाला सांगेल किंवा सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण आत्ताच्या घडीला माझ्याकडे सरांकडून काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्राची आलेली नाही आहे. ठीक आहे. तर आणि नंतर हे जे आहे, हे जरी स्वप्न खाकी याच्यावर लिहिलेलं असेल तर फक्त पोलीस भरती रिलेटेड हे पुस्तक नाही आहे. GK वन लायनर रिव्हिजनसाठी बेस्ट बुक हेही पुस्तक छान आहे. नंतर सरांचे हे पुस्तक, राजेश भराटे सरांचे हे पुस्तकं छान आहेत. या दोघांपैकी तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या किंवा दोन्ही घ्या, दोघांची ठेवण वेगळी आहे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला थोडा ॲडव्हान्स लेवलचा अभ्यास करायचा असेल तर मग तुम्ही ज्याच्यात MPSCचे पण MCQ ॲड केलेले आहेत ते पुस्तक घ्या. अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊ शकतात. आणि ह्या 2 सरांव्यतिरिक्तही तुम्ही मार्केटमध्ये जा, अजून कोणते छान पुस्तकं आहेत का ते बघा. शेवटी अभ्यास तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला अजून किती कंटेंट हवं आहे ते तुम्ही बघा. पण माझ्या दृष्टीने हे दोन्ही पुस्तकं माझ्या दृष्टीने चांगले आहेत आणि माझ्याकडे दोन्ही पुस्तकं आहेत आणि दोन्ही पुस्तकांवरच्या सिरीज आपल्या चालू आहेत. ठीक आहे. तर मग ह्या पद्धतीने तर तुमच्या प्रश्नाला मी उत्तर दिलेलं आहे. अजून मला सांगायचं आहे, बरं ठीक आहे, जे काही महत्त्वाचं होतं ते तर माझं 100% सांगून झालेलं आहे. तर मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं पुस्तक चांगलं वाटतं किंवा अजून इतर कोणत्या ऑथरचे पुस्तकं चांगले असतील तर ते घ्या. धन्यवाद. आता हे सगळं मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगूही शकत नव्हते. इमेजेस तर मी कुठून दाखवणार. ठीक आहे. ते सगळंच कॉम्प्लिकेटेड झालं असतं. त्यासाठी मी व्हिडिओ बनवणं योग्य वाटलं मला. आणि तुम्ही ते लिंक दिलेले व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पुस्तकांची ठेवण कशी आहे, रचना कशी आहे, कंटेंट कसं आहे हे तुम्हाला नीट समजेल. धन्यवाद.